बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचा संच पुरवला जातो, यालाच आपण इसेन्शियल किट म्हणतो। आता हा जो संच आहे यामध्ये अगोदर थोड्या गोष्टी होत्या आणि छोट्या-छोट्या गोष्टी होत्या। म्हणजे 2017 रोजी जो जी-आर आला होता त्यामध्ये थोड्याशाच वस्तू दिल्या जात होत्या। त्या वस्तू तुम्हाला इथे दाखवतो। या वस्तू अगोदर दिल्या जात होत्या, परंतु आता या योजनेमध्ये मोठा बदल हा आता करण्यात आलेला आहे। यामध्ये नवीन जी-आर आलेला आहे आणि आता तुम्हाला 10 वस्तू ज्या आहेत त्या दिल्या जाणार आहेत आणि या 10 वस्तू मोठमोठ्या वस्तू असणार आहेत। या 10 वस्तू नक्की कोणकोणत्या आहे, नक्की काय जी-आर आहे, काय मोठा बदल आहे, या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करू। तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणी पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच म्हणजेच त्याला आपण इसेन्शियल किट म्हणतो पुरवण्याच्या सुधारित सूचनेस शासनाने मान्यता दिलेली आहे। हा जी-आर आहे 18 जून 2025 चा। या जी-आर मध्ये आता काय काय महत्त्वपूर्ण माहिती आहे ती आपण थोडक्यात जाणून घेऊया। तर इथे पाहू शकता संदर्भ वगैरे कोणकोणत्या जी-आर मधून घेण्यात आलेले आहेत, परिपत्रक असतील ते इथे दिलेले आहे आणि प्रस्तावनामध्ये सांगितलं आहे की इमारत व इतर बांधकाम कामगारात जे कामगार आहेत त्यांना 1996 चा जो काही अधिनियम आहे ते लागू केला आले आहे आणि त्या अंतर्गतच ह्या सर्व योजना ज्या आहेत त्या राबवल्या जातात। आणि जे काही 2017 रोजी जो जी-आर काढण्यात आला होता त्यामध्ये इसेन्शियल किट म्हणजेच अत्यावश्यक संच जो आहे तो दिला जातो। म्हणजे संदर्भ क्रमांक 5 म्हणजे 2017 रोजी ज्या वस्तू मिळत होत्या त्या 7 वस्तू मिळत होत्या, परंतु आता त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। 26/3/2025 रोजी बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये ठराव पारित करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आता 10 वस्तू दिल्या जाणार आहेत अत्यावश्यक संचामध्ये। आता हा जो संच आहे त्याबद्दल शासन निर्णय जो आहे तो काढण्यात आलेला आहे। काय शासन निर्णय आहे तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत म्हणजेच जीवित बांधकाम कामगारांच्या अत्यावश्यक संच पुरवणे या सुधारित योजनेत खालील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे। आता काय आहे योजनेच्या अटी व शर्ती ते समजून घ्या। तर इथे पहा, मंडळातील नोंदणी सक्रिय बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहणार आहेत। ज्यांची नोंदणी झालेली आहे बांधकाम कामगारांची ते पात्र राहणार आहेत। या पात्रधारक कामगारांना विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी आणि जिल्हा कामगार सुविधा केंद्र सगळे यांच्याकडे भरून देण्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच पुरवण्यात येणार आहे। म्हणजे तुम्हाला अर्ज करावा लागेल। तुम्ही अर्ज कुठे करू शकता, प्रभारी कामगार आयुक्त असतील, सहाय्यक कामगार आयुक्त असतील, सरकारी कामगार अधिकारी असतील, जिल्हा कामगार सुविधा केंद्र जे आहेत तिथे जाऊन तुम्ही हे सर्व अर्ज इसेन्शियल किट म्हणजे अत्यावश्यकसाठी करू शकता। आता काय काय यामध्ये वस्तू आहेत ते इथे समजून घ्यायचं आहे। खालील इथे पहा दुसरा पॉइंट आहे, या वस्तूंचा समावेश यामध्ये केलेला आहे। काय काय वस्तू आहेत तर पहिला आहे पत्र्याची पेटी भेटणार आहे। त्यानंतर प्लॅस्टिकची चटई यामध्ये भेटणार आहे। त्यानंतर तिसरं आहे धान्य साठवण 25 किलोचं। त्यानंतर अजून एक आहे चौथं धान्य साठवणची कोठी, यामध्ये क्षमता 22 किलोची एक आहे। त्यानंतर बेडशीट एक भेटणार आहे। 6 नंबरला चादर आहे। 7 नंबर ब्लँकेट सुद्धा भेटणार आहे। 8 नंबर साखरेचा डबा भेटणार आहे। 9 नंबर चहा पावडरचा डबा भेटणार आहे। त्यानंतर 10 नंबर आहे वॉटर प्युरिफायर 18 लिटरचा वॉटर प्युरिफायर सुद्धा भेटणार आहे। अशा प्रकारच्या या 10 वस्तू ज्या आहेत त्या आता नवीन इसेन्शियल अत्यावश्यक संचामध्ये दिल्या जाणार आहेत। अजून काय सांगितलंय तर मंडळांतर्गत नोंदणीकृत जे बांधकाम कामगार असतील त्यांना इथे अत्यावश्यक संच हा प्रदान करण्यात यावा अशा जे काही जी-आर आहे हा काढण्यात आलेला आहे। बाकी खाली काही एवढं महत्त्वाचं नाहीये, हे तुम्ही पॉईंट वाचू शकता। तुम्हाला जी-आर जो आहे तो जुना जी-आर आणि नवीन हा जो जी-आर आहे दोन्ही तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तिथून तुम्ही डाउनलोड करून हा जी-आर पाहू शकता। बांधकाम कामगारांना अजून एक आनंदाची बातमी आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आवश्यक वस्तूंचा जो काही संच आहे त्यामध्ये 10 वस्तू होत्या, त्या वस्तू मी तुम्हाला सांगितलं, परंतु अजून एक जी-आर जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि बांधकाम कामगारांना जे काही सेफ्टी किट आपण म्हणतो म्हणजे सुरक्षा वस्तूंचा जो काही संच आहे तो सुद्धा मिळणार आहे। म्हणजे अजून 13 वस्तू या बांधकाम कामगारांना मिळणार आहेत। बांधकाम कामगारांना 2017 पासून ते आतापर्यंत सेफ्टी किट आहे त्यामध्ये फक्त 7 वस्तू मिळत होत्या, जे काही या 7 वस्तू आहेत, परंतु आता सेफ्टी किटचा जो काही संच आहे यामध्ये आता 13 वस्तू ज्या आहेत त्या दिल्या जाणार आहेत। या 13 वस्तू कोणकोणत्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात। पाहू शकता हा दुसरा जी-आर आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदणी पात्र
बांधकाम कामगारांना सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट आहे ते पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासन मान्यता देण्याबाबतचा आहे. हा जी आर 18 जून 2025 रोजी काढण्यात आलेला आहे. आता यामध्ये जर पाहिलं तर काय काय महत्त्वपूर्ण माहिती आहे ते इथे जाणून घेऊयात. प्रस्तावना आहे. प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की योजना कधीपासून काय आहे, सगळी लागू झाली, काय काय ते दिलेलं आहे. आणि तसंच सांगितलं आहे की जो काही 2017 रोजी जो जी आर काढला होता त्यामध्ये काय होतं, सेफ्टी किट होतं आणि त्यामध्ये फक्त 7 वस्तू ज्या आहेत त्या मिळत होत्या. आत्तापर्यंत 7 वस्तू मिळत होत्या. आता इथून पुढं सेफ्टी किट या संचामध्ये आता जास्त वस्तू मिळणार आहेत. आता काय शासन निर्णय ते इथे समजून घ्या. तर इथे पहा, शासन निर्णय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडील नोंदणी सक्रिय ज्यांची नोंदणी झालेली आहे, सक्रिय आहेत, जे बांधकाम कामगारांना सुरक्षा संच सेफ्टी किट पुरवणे व या सुधारित योजनेस खालील अटींच्या राहून मान्यता देण्यात येत आहे. आता काय काय अटी आहेत आणि कोणकोणत्या वस्तू आहेत ते समजून घ्या. तर इथे पहा, योजनेच्या अटी व शर्ती. मंडळाकडील नोंदणीकृत सक्रिय जीवित बांधकाम कामगार या योजनेसाठी लाभ घेण्यासाठी पात्र राहणार आहे. ज्यांच्याकडे बांधकाम योजनेचं कार्ड आहे, जे बांधकाम कामगारांची ज्यांनी नोंदणी केलेली आहे, ज्यांचा अप्रुव्हल झालेला आहे, ते इथे योजनेसाठी पात्र राहणार आहेत. आणि यासाठी अर्ज तुम्हाला कुठे करावा लागणार आहे, तर प्राधिकृत प्रभारी कामगार, उपायुक्त सहाय्यक कामगार असतील, कामगारांचं ऑफिस असेल, कामगार अधिकारी, जिल्हा कामगार सुविधा केंद्र असतील, यांच्याकडे तुम्ही अर्ज जे आहे ते जमा करू शकता, अर्ज भरून तिथे देऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला हे सेफ्टी किट दिले जाणार आहे. आता हे जे काही सेफ्टी किट आहे यामध्ये काय काय वस्तू आता ॲड झालेल्या आहेत ते पहा. पहिल्या 7च होत्या, आता यामध्ये जर पाहिलं तर पहिला आहे सुरक्षा हार्नेस बेल्ट, जे काही सेफ्टी बेल्ट म्हणतो आपण, कमरेला वगैरे बांधायचा, तो आहे. त्यानंतर दुसरा आहे सुरक्षा बूट सेफ्टी शूज आहेत. त्यानंतर तिसरा आहे कानासाठी सुरक्षा प्लग. चौथा आहे मुखपट्टी म्हणजे मास्क. 5वा आहे रिफ्लेक्टिव्ह जॅकेट आहे. 6वं आहे हेल्मेट आहे. 7वं हातमोजा आहेत. 8वं गॉगल आहे. 9वं मच्छरदाणी सुद्धा आहे. त्यानंतर 10वं पाण्याची बाटली सुद्धा आहे. त्यानंतर 11वं स्टीलचा जो काही जेवणाचा डब्बा आहे. त्यानंतर 12वं सौर ऊर्जेची जी काय सोलरची टॉर्च आहे. आणि 13वे प्रवासी जी काही ट्रॅव्हल बॅग म्हणतो आपण ती आहे. अशा प्रकारच्या या 13 वस्तू आता बांधकाम कामगारांना देण्यात येणार आहे. तर अशा पद्धतीची ही महत्त्वपूर्ण एक अपडेट होती. याचा जी आर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आपल्या सर्व बांधकाम कामगारांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.